छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारची लढत होणार आहे। संभाजीनगरचं लोकसभेचं चित्र आता स्पष्ट झालंय। इम्तियाज जलील MIM कडून लढतील, चंद्रकांत खैरे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून लढतील, तर शिवसेनेकडून संदीपान भुमरे लढणार आहेत। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। चित्र स्पष्ट आहे? बिलकुल चित्र स्पष्ट आहे। शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सिद्ध झालेली आहे लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी। कारण शिवसेना प्रमुखांचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाचा या ठिकाणी एक करिश्मा सातत्यानं राहिलेला आहे। शिवसेना प्रमुख 1988 पासून सातत्यानं या संभाजीनगरात येतात आणि उद्धवजी येतात। शिवसेना प्रमुखांच्या स्वर्गवासानंतर 2012 नंतर उद्धवजी इथे सातत्यानं येत गेले आणि सातत्यानं महापालिका असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, शिवसेनेने जिंकलेल्या आहे आणि ही निवडणूकसुद्धा आम्ही जिंकू अशा प्रकारची स्थिती आहे। संदीपान भुमरे हे तुमच्या समोरचं आव्हान असेल? मला वाटत नाही अशा पद्धतीनं काही संदीपान भुमरे हे आव्हान असेल। आमची लढत तर MIMशी होईल असं मला आत्ताच्या घडीला तरी वाटतंय। भविष्यात सांगता येत नाही, पण आत्ताच्या घडीला जर बघितलं तर MIMशीच खैरे साहेबांची म्हणजे आमची शिवसेनेची फाईट होईल असं दिसतंय। तुम्ही ट्विट केलं काल एक? हो केलंय कारण भुमरे जे उमेदवार आहेत, कारण हीच भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस किराणा दुकानावर एक एक्साईज या अँगलनी उद्धवजीच्या सरकारत बिअर शॉपी द्यायचं एक धोरण सुरू करायचं ठरवलं होतं, तर या भारतीय जनता पार्टीने फार आगडोम उसळला होता या महाराष्ट्रात। थोडक्यात व्यसन, दारू, बियर याला विरोध केला होता। आता जे भुमरे साहेब आहेत, ठीक आहे, कोणाचा व्यवसाय, बऱ्याच लोकांचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे, मला मान्य आहे, पण भुमरे साहेब हे तसे शेतकरी आहेत। शेतकरी असताना 10-10, 11-11 दुकान कशा आल्यात हा एक प्रश्न आहे। दारूच्या, विदेशी दारूच्या 11-11 दुकान, जे वर्षानुवर्ष व्यवसाय करणाऱ्या लोकांची एकची दुकान 2 व्हायला वेळ लागतो, एकाची दुसरी करायला त्याचं अर्ध जीवन चालले जातं आणि यांच्या मागच्या 2 वर्षात 11-11 दुकान या जिल्ह्यामध्ये झाल्या, हा एक मुद्दा आहे। आता दारूच्या दुकानाला किती ऑन द्यावं लागतं मला वाटतं सरकारच्या मंत्र्यालाही चांगलं माहिती आहे, सरकारलाही माहिती आहे आणि भुमरे साहेबांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, कारण आम्हालाही दलाल लोक कॉन्टॅक्ट करत असतात। किती द्यावे लागतात? मिनिमम 6 ते 10-12 कोटी रुपये एकेका दुकानाला द्यावं लागतात। मिनिमम 6 ते 12 कोटी रुपये मिनिमम सांगतो मी, मॅक्झिमम सांगता येत नाही, पण कोणतीही घ्या विदेशी दारू दुकान 5, 6, 7 कोटीच्या शिवाय सरकारचं ऑफिशियली ट्रान्सफर चार्जेस कोटी, 1.25 कोटी आहे, पण अनऑफिशियली 6 ते 10 कोटी रुपये याला द्यावे लागतात। अशा प्रकारची स्थिती आहे आणि भुमरे साहेबाकडे माझ्या माहितीप्रमाणे जे लोक सांगतात 11 दुकानं आहेत। ज्याचा व्यवसाय मी ते पुन्हा वापर करतो की एकाची 2 दुकान करायला त्याचा जन्म जातो। यांच्या 11 दुकान झाल्या मागच्या 2 वर्षात। एक चला ठीक आहे, यांचा व्यवसाय दारूचा असता तर एवढा भरभराट या व्यवसाय झाली हेही मान्य केलं असतं। यांचा व्यवसाय नाही, ठीक आहे, आमच्या इथल्या जयस्वाल समाजाचा काही लोकांचा हा व्यवसाय आहे, खानदानी व्यवसाय, समजू शकतो त्यांची भरभराट किंवा त्यांनी करणं। आता यांनी दारूच्या व्यवसायात गेले, मग भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोठ्या साधन शुचितेच्या गोष्टी करत असतात, व्यसनाचे होतात। आमच्या इथले एक आमदार प्रशांत बॉम्बे भारतीय जनता पार्टीचे, ठीक आहे, त्यांचं ही वागणूक चूक असेल, बरोबर असेल मला माहिती नाही, त्यांच्या मतदारसंघात एक जरी दारूचं दुकान, मग ते देशीचं असो का आलं का ते विरोध करतात त्याला, त्यांचं ते धोरण आहे। ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचं एखादं धोरण असू शकतं, त्याच्या मागचं कॅल्क्युलेशन असू शकतं, जनतेने व्यसनापासून दूर राहण्याविषयी असेल किंवा मतदारसंघात असं होऊ नये याच्याविषयी असेल, हे भारतीय जनता पार्टीचं एका आमदाराचं धोरण आहे। आता माझा हा प्रश्न आहे, जी भारतीय जनता पार्टी अशा याला विरोध करणारी, त्यांना असं 11-11, 10-10 दुकान व्यवसायाचे, वाईनचे असणारे चालतील का, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। संघाला प्रचार करणं अवघड जाईल असं तुम्हाला म्हणायचं आहे अशा त्यांच्या व्यवसायामुळे? मी संघ प्रचार करतो असं वाक्य नाही बोलणार मी,
संघ एक वेगळ्या प्रकारची संघटना आहे, त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. परंतु निश्चित संघ ज्यावेळेस एखाद्याच्या पारड्यात मत टाकू शकतो त्यावेळेस हा विचार संघ करतो, एवढं नक्की असं मला वाटतं. पण भुमरे म्हणतात तो माझा व्यवसाय. कधीपासून सुरू केला हा माझा प्रश्न आहे. आणि भरभराट 2 वर्षात 12-11 दुकानाची कशी झाली हा पण माझा प्रश्न आहे. चला या दुकानातून आलेलं प्रॉफिट याच्यात टाकलं का ते आपण तपासू, काही हरकत नाही. एक दुकान आहे याचं प्रॉफिट जे आलं त्याच्यातून दुसरी दुकान केली असेल ते समजू, दुसरीतून तिसरी केली हे समजू, तिसरीतून चौथी केली हे समजू. हे सगळं हवेतूनच झालं ना, डायरेक्ट 10-12 दुकान तपासल्या पाहिजे. आणि आणखी हाईट सांगतो तुम्हाला, किळस येण्यासारखा प्रकार आहे की आमच्या इथून इनलिगल दारू घेऊन ज्या इनलिगल शॉपवर विकलं जातं, ढाब्यावर, रस्त्याच्या हॉटेलवर, त्याच्यावर एक्साईजनी किंवा पोलिसांनी कोणती कारवाई नाही. अशा अलिखित सूचना पालकमंत्र्यांच्या एक्साईजला आणि पोलिसांना, तुमच्या माहितीच तो सांगतो की अशा अलिखित सूचना आहे की भुमरेंच्या शॉपहून जो दारू खरेदी करेल आणि मग एखाद्या ठिकाणी इनलिगल विकेल त्याच्यावर कारवाई करायची नाही सांगा हो. मी तर एक्साईजवाल्याच्या तोंडावर बोलेल, पोलिसांच्या तोंडावर बोलेल. दबलेले आहेत पोलिस आणि एक्साईजवाले. इथले एक्साईजचे अधिकारी चांगले जिल्ह्याचे, खूप चांगला माणूस आहे, पण त्याचे सुद्धा हात बांधून टाकले भुमरे साहेबांनी. हा प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे तुमचा भुमरेच्या? नाही, हा प्रचाराचा मुख्य मुद्दा नाही. आमची लढत, आमचे प्रचार हा नरेंद्र मोदींचं जे सरकार या देशातलं आहे आणि राज्यातलं जे भ्रष्टाचारी सरकार गद्दारांचं निर्माण झालेलं आहे त्याच्या विरोधात बेसिक आमची लढाई. भुमरे एक निमित्त याच्यातलं, परंतु आमची लढाई मोदींनी ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षात महागाई, बेरोजगारी, खोटं बोलणं पण रेटून बोलणं, शेतकऱ्यांना दिलेली खोटी आश्वासनं, माता भगिनींना दिलेली खोटी आश्वासनं, बेरोजगारांना दिलेली खोटी आश्वासनं, देशाची बिघडलेली आर्थिक स्थिती, शेतकऱ्यांचा शेतमालाचा भाव, शेतकऱ्याचा विमा, हे विषय आमच्या समोरचे महत्त्वाचे. आता इतर प्रश्न पण या ठिकाणी विचारतो. त्याआधी एक पहिला प्रश्न आहे की विनोद पाटील हे अपक्ष उमेदवारी दाखल करणार अशा प्रकारचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. नाही, मला नाही माहिती विनोद पाटील असं काही उमेदवारी भरणार असं मी वर्तमानपत्रातून वाचलो. मला एकदा ते भेटलेही होते. तुम्ही भेटणार कोणाला? त्यांना आता काय संबंध येतो? माझ्या पक्षाचा उमेदवार आहे. विनोद पाटील भेटू शकतात. एक शहरातला एक तरुण कार्यकर्ता आहे, माझ्या परिचयाचा आहे, जवळचा आहे. भेटणं काही वावगे अशातला काही भाग नाही, पण इलेक्शन अँगलनी नाही. दुसरा आणखीन एक प्रश्न की म्हणजे उदय सामंत असं म्हणतात की ठाकरेच्या शिवसेनेतील काही नेते महायुतीच्या प्रचारात मदत करतात. कोण करतात त्यालाच विचारा. आता आपल्याला काय माहिती त्याच्यात. करत असतील कोणी ते त्यांनी सांगावं की बाबा या ठिकाणी हा प्रचारात मदत करतो. तुमचे कोण मदत करतात अजून आम्ही तुमच्यासारखं बोलणार नाही. तुमचे महायुतीचे किंवा तुमची जी काय आहे भाजप याच्यातले कोण मदत करतात, आम्ही काय तुमच्यासारखे इमॅच्युअर वक्तव्य करणार नाही. त्यांची मदत करतात महायुतीची. आता कशाला सांगू, निवडणूक झाल्यावर कळेल ना. संजय निरुपम यांनी उदय सामंत यांची भेट घेतली आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून निरुपम इच्छुक आहेत. मला माहीत नाही, कारण निरुपमला या कोणी तिकीट देईल असं मला वाटत नाही. काँग्रेसने फेकलेला तो कचरा आहे खरं सांगायचं तर, आणि त्याला भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे गट उमेदवारी देईल असं मला मुळीच वाटत नाही. दुसरा, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जातो असं फडणवीसांनी वक्तव्य केलं असं उद्धव ठाकरेंनी. हो, सत्य आहे. उद्धवजी बोलले हे सत्य आहे. आमच्याशी खाजगीत काही वेळेस बोलताना साहेबांनी सांगितलेलं, कारण शेवटी सगळे शिवसेनेचे पदाधिकारी नेते या सगळ्याविषयी चर्चा करत असतात. आणि मग साहेबांना ही खंत आहेच ना की ज्या पद्धतीनं मागच्या काळात शिवसेना भाजप काम करत असताना, सगळं ठरलेलं असताना भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं सगळ्या आपल्या दिलेल्या शब्दापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून मग महाराष्ट्रात जे घडलं ते घडलं. याला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. आणि त्यावेळेस देवेंद्रजी जे बोलले ते उद्धवजींनी सांगितलेलं आहे की 2.5 वर्ष ते राहणार, मग आदित्य ठाकरे साहेबांना मी तयार करतो, मग मी दिल्लीला जाईल, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केल्याचं आम्हालाही सांगितलं साहेबांनी. विशाल पाटील यांनी अर्ज भरलाय, तो वैध ठरलेला आहे, त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होईल.
नाही, विशाल पाटील विड्रॉ करतील फॉर्म 100%. 1-2 दिवसात फॉर्म विड्रॉ, जसं विड्रॉ करण्याची तारीख आहे त्याच्या आधी विशाल पाटील 100% फॉर्म मागे घेतील. अ, अ, मिलिंद नार्वेकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर माझ्या कानावर असं आलेलं आहे, पण मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेच्या सोबतच उद्धवजींचे सुद्धा प्रामाणिक एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि अशा एकनिष्ठ शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न होत असतो. मिलिंद नार्वेकर मला नाही वाटत अशा याला कधी भुलू शकतात किंवा अशा रस्त्यानं जाऊ शकतात. अरविंद सावंतांच्या विरोधात नाही लढू शकत नार्वेकर? बिलकुल नाही, कोणाच्याच विरुद्ध नाही लढणार, कोणाच्याच विरुद्ध नाही. आता आज दौऱ्यात असतील ना उद्धव साहेबांसोबत, ते कशा लढायला जातील. धन्यवाद. हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. आणि छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत भुमरे यांच्या व्यवसायाविषयीचे आणि त्यांच्या व्यवसायामध्ये झालेल्या तात्काळ भरभराटीचे. आता अंबादास दानवे आणि त्यांच्या शिवसेनेकडून येत्या लोकसभेमध्ये मात्र हे स्पष्ट होत आहे की संदीपान भुमरे यांच्या व्यवसायावरून त्यांना घेरण्याची रणनीती या ठिकाणी तयार केली जाते आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.